गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे। सदर आशीर्वाद हे रामकृष्ण उवाच या दैनंदिन साधनेसाठी प्रकाशित केलेल्या ग्रंथामधून घेतले आहेत। भक्तीतून आनंद प्राप्ती। भक्ती करावी दृढतर, गंभीरपणे असावे धीर, तरीच उत्तरी जे पहिलं पार, इह परतरी सौख्य पावे। भक्ती वाढवायची असेल तर कर्माची आवश्यकता असते। भक्ती वाढली की कर्म वाढते, कर्म वाढले की कर्तव्य वाढते आणि कर्तव्य केल्याने जो आनंद मिळेल तो म्हणजे भक्तीचा रस आहे। भक्ती आपल्या जीवनाचा उद्धार करणारी झाली पाहिजे। गुरुकृपेने हा भक्तीचा आनंद आपल्या जीवनात वाढेलच, पण प्रयत्न मात्र आपण केले पाहिजेत। जर प्रयत्न झाला नाही तर यश त्या मानानेच असते। आपल्या जीवनामध्ये परमात्मा कृपेने गुरुकृपेने आनंद प्राप्त झाला तरी किंवा आपल्या जीवनाची उत्क्रांत अवस्था झाली तरी कसल्याही परिस्थितीमध्ये गुरुचरणांपासून दूर जायचे नाही असा निश्चय आपण केला पाहिजे। पैसा मिळाल्यावर लोक उन्मत्त होतात, आपल्या कर्तृत्वाने मिळाला अशी भावना करतात, पण या भावनेला कुठेही थारा द्यायचा नाही। आपल्या हाताने भक्तीमध्ये कुठेही अंतर पडू नये आणि आपल्या जीवनात उत्तरोत्तर आनंद निर्माण झाला पाहिजे हे स्वतः अनुभवले पाहिजे, म्हणजे ती भक्ती अतिशय विशुद्ध आणि निर्मळ अशी राहते। दृढ विशुद्ध भक्ती अर्जुनाची होती। अर्जुनाने ज्याप्रमाणे श्रीकृष्णाची भक्ती केली ती श्रीकृष्णाला मान्य होती। अर्जुन वरवर असे काही दाखवित नव्हता, पण अंतःकरणात मात्र श्रीकृष्णाशिवाय दुसरे विचार नव्हते। त्याचे उदाहरण असे की एक दिवस नारदांनी भगवंताला असे विचारले की भगवंता, मी अखंड तुझे नाव घेत आहे, पण मला भेट देण्याकडे तुझा विशेष कल नाही, पण तुझ्याकडून अर्जुनाचे थोडे घोडे धुणे मात्र चालले आहे। हा काय प्रकार आहे? भगवंत थोडे हसले। ते म्हणाले की ज्यांनी मला जीवन सर्वस्व अर्पण केले आहे किंवा माझ्याशिवाय दुसरे काही ज्याला स्मरतच नाही त्याची सेवा करणे मला भागच आहे। नारदांना घेऊन भगवंत अर्जुन ज्या ठिकाणी झोपला होता तेथे गेले, पण अर्जुनाची ती झोप नसून सोहमचा जप चाललेला होता। तो प्रत्यक्ष नारदांनी ऐकला। ते म्हणाले, मी फक्त जागेपणी नारायण नारायण म्हणत आहे, पण हा निद्रावस्थेत सुद्धा तुझी उपासना करीत आहे। नारदांनी आपली चूक कबूल केली। कोणतेही कर्म करताना अंतःकरणपूर्वक भगवंताला आठवा, त्याची भक्ती करा, स्मरण करा। आपण अशा प्रकारची भक्ती केली पाहिजे की भगवंतांनी त्याची दखल घेतली पाहिजे। दैनंदिन साधनेसाठीतील या मालिकेच्या आजच्या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण। श्री गुरुदेव दत्त।